विदर्भ प्रो T20 लीगचे योद्धे आपल्यासोबत आहेत. खरं तर कर्णधार आहे, तुमच्या नेतृत्वात टीम उतरते आहे आणि विदर्भाकरता एक जबरदस्त व्यासपीठ उपलब्ध झालं आहे क्रिकेटपटूंना गुणवत्ता दाखवण्याकरता. कसं पाहता आणि काय चॅलेंजेस आहेत? नाही, खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्या मुलांसाठी. एवढं मोठं स्टेज आहे, सगळे लोक बघतील, ऑल ओव्हर द वर्ल्ड जाईल, तर सगळ्यांना आपलं एक मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी. आणि नक्कीच एक ही अशी लीग आपल्याला पाहिजे होती विदर्भामध्ये आणि ती आता आलेली आहे, तर सगळे एक्सायटेड आहे आणि सगळं चांगलं होईल. भारत रेंजर्स अथर्व, काय सांगशील? कारण की रणजीमध्ये परफॉर्मन्स दाखवलेला आहे, पण फॉर्मॅट बदलला, स्पर्धेचं स्वरूप बदललं आणि एक चांगलं व्यासपीठ युवा क्रिकेटपटूंना. जसं दर्शननी म्हटलं, मी पण तिथेच पुढे राहील की एक चांगली संधी आहे आमच्या सगळ्या क्रिकेटपटूंसाठी आणि आम्ही या लीगसाठी खूप वर्षांपासून वाट बघत होतो. बट लकीली यावर्षी आम्हाला ही संधी मिळाली आहे आणि सेम भारत रेंजर्स आमची जी टीम आहे खूप चांगल्या टचमध्ये आहे, एकत्र ॲज अ टीम खेळत आहे. तर फॉर्मॅट बदलला असेल पण आमची जिंकण्याची हॅबिट नाही. आत्ताच आव्हान दिलेलं आहे तुला दर्शन, काय सांगशील? कारण की ऑरेंज टायगर्स कशा पद्धतीने आपण स्वीकारणार? ते नावामध्येच टायगर आहे, तर एवढं बोलायची गरज नाही आहे. तर ते जे टायगर्स आहे ते ग्राउंडवर येतील आणि आपले जे टायगरगिरी आहे ते दाखवून देईल. बिलकुल, कारण की मस्कट सुद्धा वाघोबाच आहे. तर एकूणच आतापासून आव्हान दावे प्रतिदावे सुरू झालेले आहे. खरं तर हे दोन्ही जे युवा क्रिकेटपटू आहे, विदर्भाकडनं अनेक मॅचेस विदर्भाला जिंकून दिल्या आहे राष्ट्रीय स्तरावर, पण आता एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये नवीन स्वरूपात ते एकमेकांसमोर उभे ठाकले आहे आणि विदर्भाच्या क्रिकेटला चालना देण्याकरता उद्योन्मुख क्रिकेटपटूंना एक वेगळं असं व्यासपीठ या टुर्नामेंटच्या माध्यमातून मिळणार आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.